विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्व महाविभूतीला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. संविधान निर्माता सर्वोच्च न्यायालय या पुस्तकाचे सन्माननीय लेखक माननीय देवीदास गोडेस्वारजी, आताच ज्यांनी अत्यंत उद्बोधकपणे संवाद साधला व आपल्याला अनेक संवैधानिक बाबींची जाणीव करून दिली, ते सन्माननीय ॲडव्होकेट फिरदौसजी मिर्झा साहेब, नागपूर विभागाचे सन्माननीय उपायुक्त माननीय सिद्धार्थजी गायकवाड साहेब, सन्माननीय थुलगुरुजी, सन्माननीय डांगरे साहेब, सन्माननीय कळमकर साहेब, मंचावर उपस्थित इतर सन्माननीय मान्यवर व माझ्या पुढे बसलेले सन्माननीय बंधूंनो, भगिनींनो, खरं तर संविधानिक मूल्य आणि संविधान ज्या पद्धतीने बदलते आहे त्या संबंधानं लिहिणारे फार कमी लोक आहेत आणि तेही मराठीमध्ये लेखन करणारे फार कमी लोक आहेत. ही बाब जनमानसापर्यंत पोहोचावे म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं सन्माननीय गोडेस्वार साहेबांनी हे पुस्तक लिहिलं. त्याकरता सर्वप्रथम मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज का आहे हे सुद्धा थोडक्यात मला विशद करावं असं वाटतं. मित्रांनो, आताच सन्माननीय मिर्झा साहेब सांगत होते की ते आलेत, आणखीन त्यांनी सगळ्यात पहिले पाहिलं की पेनची निप ते प्रत्येक ठिकाणी आहे आणि हेच पेनची निप ज्या समाजाकडे नेहमी राहिली त्या समाजानं किंवा त्या वर्गानं त्या समाजामध्ये आपली अधिसत्ता ही प्रस्थापित केली. मग ते भारत असो, प्राचीन रोमन साम्राज्य असो, ज्यांच्याकडे बुद्धीची सत्ता होती, लेखणी होती, त्यांनी राज्यकर्त्यांना सुद्धा नामोहरम केलाय. राज्यकर्त्यांनी राज्य कसं करावं हे लेखणी सांगत असेल तेव्हा पण आणि आजही. राज्य तयार होत असत, त्यांचा विध्वंस होत असेल, परंतु राज्य करण्याची पद्धत मात्र जशी लेखणीमध्ये लिखित आहे तसे होत असे. वर्ष बदलले, जागतिक खंड बदलले, परंतु राज्य करण्याची जी पद्धत आहे ती तशी राहिली जशी त्या वेळचे लोकांनी लिहून ठेवले की राज्य कसे असावे. उदाहरण मी देतो. आपल्याला वेदामध्ये माहिती असेल, स्मृतीज आहेत. स्मृतीज आर लॉ टेक्स्ट. त्या पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये लिहिलंय की कसं कोणी वागलं पाहिजे, कुणाला काय शक्ती आहे, कुणाला काय पॉवर आहे, कुणी कसं वागलं पाहिजे. कायदा आहे तो त्यावेळेचा आणि त्याच्या अनुषंगानं मग राजा कुणी असेल तरी तो कायदा जो सांगेल तसंच करावं लागेल. आपल्याकडे
अजून एक संस्कृतीत धम्मपद आहे, विनयपीठक आहे. त्याने सांगितलं राजाने कसं वागलं पाहिजे. तो एक वेगळा राजा भवतु धम्मको, विनयपीठ, राजाने कसं वागलं पाहिजे, त्यांनी धम्मवान असलं पाहिजे, तर समाज कसा होईल. इस्लाममध्ये कुराण आहे, शरिया आहे, हदीस आहे, न्यू टेस्टमेंट, ओल्ड टेस्टमेंट ख्रिश्चॅनिटीमध्ये, ज्यूजमध्ये आहे. नॉर्मली हे सगळे जे कायदे असत ते धार्मिक अनुष्ठानातून, धार्मिक कायद्यातून लोकांनी कसं वागावं, राजांनी कसं वागावं, जनतेने कसं वागावं, शासकांनी कसं वागावं, शासनकर्त्यांनी कसं वागावं, हे ते ग्रंथ सांगत असत. आणि त्या ग्रंथांमध्ये ते लिहिलेलं आहे. त्या ग्रंथांच्या माध्यमातून सैकडो वर्ष, हजारो वर्ष, पिढ्या यांना त्या ग्रंथांच्या अनुषंगानं वागावं लागायचं. आणि ही सगळी जी ग्रंथ तयार केली गेलेली होती, ही ग्रंथ कोणी तयार केली, मग कोणत्याही धर्माची असो, ही तयार जे केल्या गेली हे त्यावेळेचे जे सो कॉल्ड बुद्धिमान, प्रस्थापित जे पण असतील, आणि मग हे जेव्हा तयार केले गेले तेव्हा ते अशा पद्धतीनं नॉर्मली तयार केले जात असत की ज्यांनी जे तयार केलेले आहे त्याच्यामध्ये काही स्पेशल प्रिव्हिलेजेस हे राखीव ठेवण्यात येत असत. आणि हे सगळी ठिकाणी आहे स्पेशल प्रिव्हिलेजेस. परंतु जेव्हा मॉडर्न युग आला, आधुनिक काळ आला, जेव्हा आपण आधुनिक काळ म्हणतो तेव्हा आधुनिक काळ असा तो काळ आहे की ज्याच्यामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता ही वेगळी करण्यात आहे. द कॉन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम की पश्चिमेमध्ये फ्रेंच रिव्होल्युशन नंतर आपण असं म्हणतो की मॉडर्न काळ आला, म्हणजे धर्मसंस्था जी राजसत्तेवर आरूढ असायची तिथे पण तसंच होतं. आणि म्हणून बहुधा त्या काळाला एज ऑफ डार्कनेस असं काही इतिहासकार संबोधतात. आणि मग ही धर्मसत्ता आणि राजसत्ता वेगळं करून समान न्यायाच्या तत्वावर जस्टिस, इक्वॅलिटी, फेटर्निटी ही सगळे सिद्धांत आले की सर्व मानव एक आहे. समान रूपेण त्या सगळ्या लोकांना इक्वल पद्धतीनं ट्रीट केलं पाहिजे, त्यांना इक्वल अधिकार असले पाहिजे. आणि मग हे जेव्हा नवीन ज्युरिस्प्रुडन्स तयार झालं, ज्युरिस्प्रुडन्स इज व्हॉट? इट इज अ फिलॉसॉफी ऑन द बेसिस ऑफ व्हॉट लॉ इज मेड. ज्युरिस्प्रुडन्स हे फिलॉसॉफी आहे ज्याच्यामधून कायदा तयार होतो. म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळ्या फिलॉसॉफीज असतात. जसं साहेबांनी सांगितलं की मायनॉरिटी जजमेंट, मेजॉरिटी जजमेंट, तर जज तर एकच आहे, एकाच ठिकाणून तयार झाले, एकाच पद्धतीने एकाच कोर्टामध्ये आले, एकाच पद्धतीने शिकले, एकाच कोर्टात तयार झाले, जजेस झाले. जज होऊन एकाच कॉन्स्टिट्यूशनचं वेगवेगळं ते इंटरप्रिटेशन करतात. त्याचं कारण असं आहे, ते बिलीव्ह इन डिफरंट ज्युरिस्प्रुडन्स. त्यांची फिलॉसॉफिकल जे व्हायला नको पण त्यांची फिलॉसॉफिकल बाइंडिंग जी आहे ती वेगवेगळी आहे. आणि म्हणून जो कायदा आपण तयार केला, मूळ कायदा आपण तयार केला, संविधान आपण जे तयार केलं ते त्या मॉडर्न युगाचं एक पराकाष्ठा होती की एक आधुनिक राष्ट्र कसं असावं ज्याच्यामध्ये सर्व माणसांना इक्वॅलिटी राहील, जस्टिस मिळेल. तर ते भारताचं संविधान बाबासाहेबांनी ड्राफ्ट केलं आणि त्याचं प्रिएम्बल ज्याच्यामध्ये ते राष्ट्र
कसं असावं हे त्याच्यात उद्बोधित केलंय. ते आपण सगळ्यांनी आता त्याचं वाचन केलं. आणि जर हे जे बेसिक डॉक्युमेंट जे मॉडर्न युगाचं आहे हे जर आपण प्रिझर्व केलं नाही, संरक्षित केलं नाही, विचारवंत असलेल्या आपल्यासारख्या लोकांकडनं संरक्षित झालं नाही, तर मग ते कोणतंही डॉक्युमेंट असो, काही कालावधीनंतर आपण किती म्हटलं की कोणी काही लेखणी चेंज करू शकणार नाही, कोणी हे करू शकणार नाही, 100पेक्षा जास्त अमेंडमेंट झाले. आणि बाबासाहेबांनी स्वतःच म्हटलं होतं की प्रत्येक जनरेशन ही यांना मी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली एवढं स्टेटस देतो. त्यांनी त्यांच्या प्रमाणे जसं जसं समाज पुढे जाईल त्याप्रमाणे बदल करण्याचे अधिकारही हे संविधान सभा देते. आणि म्हणून आम्ही अमेंडमेंटचं प्रोव्हिजन ठेवलेलं आहे. पण असं जेव्हा ते म्हणत होते त्यावेळेस त्यांनी असंही म्हटलं की कोणतंही संविधान हे उत्तम किंवा चूक नाही आहे, ते चालवणारी जी लोक असतील ती ज्या प्रकारे काम करत असतील ते लोक डिसाईड करतील की हे संविधान कसं आहे. उदाहरणार्थ म्हणजे मूळतः मुद्दा हा आहे मित्रांनो की प्रत्येक पिढीवर जबाबदारी येते आहे त्यांची त्यांची प्रशासकीय राजकीय सिस्टीम प्रिझर्व करून ठेवण्याची. हे कटू जरी असलं तरी हे आपल्याला स्वीकारावं लागेल. जी जनरेशन त्यांचं कर्तव्य पूर्ण करणार नाही त्या जनरेशन नंतर येणाऱ्या जनरेशनला ते फ्रूट मिळणार नाही. आपण इथे या हॉलमध्ये अनेक जरी चर्चा केल्या तरी सुद्धा इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार आपल्यापैकी इथे कुणालाही नाही आहे. लेजिस्लेट करण्याचा अधिकार आपल्यापैकी कुणालाही नाही आहे. इम्प्लिमेंटेशन करण्याचा अधिकार बहुधा आमच्यासारख्या काही लोकांना आहे. तो आम्हाला तो विदिन हेच करावं लागतं. आणि म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो की संविधान तयार झालेलं आहे तेव्हा त्या संविधानाचा मूळ गाभा ज्याला केशवानंद भारती मध्ये जजमेंटमध्ये आपण बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, तो टिकवून ठेवण्याची सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि आपली जबाबदारी आहे आपण सगळे लोक समजता म्हणून आपण आणि सगळे लोक आज बहुधा इथे एकत्रित आहोत. मग जर आपण विचार केला की हे रिझर्वेशन आलं आणि हे रिझर्वेशन जातंय म्हणून काय केवळ रिझर्वेशन पुरतं आपण बोलायचं का? आणि रिझर्वेशन सोडून काय बाबासाहेबांनी आपल्याला दिलंच नाही का? आय ऑलरेडी सेड दिस इज अ ग्रेट डॉक्युमेंट. पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे फंडामेंटल राईट आहे, केशवानंद भारती जजमेंट सेड की हे बेसिक फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या बेसिक फीचर मध्ये आर्टिकल 14 टॉक्स अबाउट इक्वॅलिटी. नाउ इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ तो म्हणतो की ऑल आर इक्वल इन आय ऑफ लॉ. हे सगळे समान आहे. पण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ से लाईक मस्ट बी ट्रीटेड अलाइक. एक सारख्या लोकांना समानतेने ट्रीट करा. असमान लोकांना समानतेने ट्रीट केलं ते इक्वॅलिटी होत नाही. आणि पुढे 15 आणि 16 मध्ये स्पेशल प्रोटेक्शन. आता स्पेशल प्रोटेक्शन जे आपण म्हणतो आहे ते काय? स्पेशल प्रोटेक्शन फक्त SC ST नाच अवेलेबल आहे का? द स्पेशल प्रोटेक्शन इज ऑल्सो ऑन द बेस ऑफ जेंडर ऑल्सो. स्पेशल प्रोटेक्शन शुड बी गिवन टू वुमन अँड चिल्ड्रन पण आहे. स्पेशल प्रोटेक्शन
ऑन द बेसिस ऑफ जे आपण रिझर्वेशन म्हणतो ते ऑन द बेसिस ऑफ एज्युकेशनल, आणखीन सोशल बॅकवर्डनेस हा आपण सिद्धांत केला होता की जे एज्युकेशनली बॅकवर्ड असतील, जे सोशली बॅकवर्ड असतील आणि ज्यांना रिप्रेझेंटेशन नसेल, ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नसेल, त्या लोकांच्यासाठी आपण एफर्मेटिव्ह ऍक्शन करतो आहे आणि रिझर्वेशन आपण त्यांना देतो आहे. आणि ते का देतो आहे? कारण की राजसत्तेमध्ये प्रत्येक सोशल सेक्टरमध्ये जिथे जिथे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या सर्व ठिकाणी सर्व वर्गांचं रिप्रेझेंटेशन ॲडिक्वेट राहिलं पाहिजे आणि तेव्हाच समाजामध्ये इक्विटी एस्टॅब्लिश होते. विदाऊट इक्विटी, इक्वॅलिटीला काही महत्व नाही. जे आता आपण म्हणतो की फक्त इक्वॅलिटी, इक्विटी इज व्हॉट? इक्विटी इज सेन्स ऑफ ओनरशिप. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला, देशाच्या प्रत्येक समाजाला वाटलं पाहिजे ना हे माझं आहे. मग हे केव्हा होईल माझं आहे? जेव्हा तुमचं रिप्रेझेंटेशन राहील. एखाद्या संस्थेमध्ये जिथे माझं रिप्रेझेंटेशन नाही, हाऊ कॅन आय से दॅट दिस इज माइन? आणि म्हणून समाजाच्या प्रत्येक वर्गाला इक्विटी राहिली पाहिजे. फक्त इक्वॅलिटी तर राहिलीच पाहिजे, परंतु इक्वॅलिटी सोबत इक्विटी पण एस्टॅब्लिश झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक समाजाच्या वर्गाला उचित रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे आणि प्रत्येक संस्थांमध्ये मिळालं पाहिजे, जेणेकरून जो हिस्टॉरिक अन्याय जो सुरू होता तो हिस्टॉरिक अन्याय संपेल. आणि जेव्हा हिस्टॉरिक अन्याय संपून एक लेवलवर सगळेजण येतील आणि मग सुनिश्चित होईल की जेवढे पॉप्युलेशन मध्ये हे सगळे लोक आहे, आपोआप विदाउट रिझर्वेशन, विदाउट एनी ऍडिशनल इन्सेंटिव्ह, रिझर्वेशनची काहीच गरज पडणार नाही, इतकं लेवल येऊन जाईल की विदाउट रिझर्वेशन सुद्धा सगळे वर्ग आपलं रिप्रेझेंटेशन इक्वली सुनिश्चित करू शकतील. अशी ज्या वेळेस वेळ येईल मग त्यावेळेस रिझर्वेशनची गरज पडणार नाही. तर जे लोक म्हणतात की रिझर्वेशन केव्हापर्यंत, तर रिझर्वेशन तेव्हापर्यंत ज्या वेळेस पर्यंत सगळ्यांना इक्वॅलिटी सोबत इक्विटी एस्टॅब्लिश होते. परंतु इक्विटी एस्टॅब्लिश झाली नाही आणि विदाउट एस्टॅब्लिशिंग इक्विटी आपण इक्वॅलिटीच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स करत गेलो तर हे बहुधा थोडं क्वेश्चनेबल होणार. आणि ही इक्विटी एस्टॅब्लिश करण्यासाठी की प्रत्येक माणसाला वाटावं की हा देश माझा आहे, फक्त भारत माता की जय म्हणून नव्हे, तर या देशामध्ये माझा वाटा आहे, या देशाची सरकार माझा विचार करते, मी या देशाची सरकार बनवतो आणि मी या देशाची सरकार चालवतो. असं जर प्रत्येक माणसाला वाटेल, मग मी स्वतः किंवा माझ्या प्रतिनिधीं थ्रू किंवा माझ्यासारखे अन्य लोक असतील जे माझं हित पाहणारे असतील त्यांच्या थ्रू, तर मग हे देश माझा आहे, तेव्हा इक्वॅलिटी एस्टॅब्लिश होईल, इक्विटी एस्टॅब्लिश होईल. आणि म्हणून हे इक्विटी एस्टॅब्लिश करत असताना जे जे हँडिकॅप्स होते ते हँडिकॅप दूर करण्यासाठी म्हणून वेगवेगळे प्रकारचे टूल्स डिझाईन करण्यात आले. रिझर्वेशन इज वन ऑफ द टूल, इट इज नॉट द ओनली टूल. तर रिझर्वेशन एक पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशनचा टूल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही डिस्क्रिमिनेट करतो. येस, वी डिस्क्रिमिनेट, बट वी डिस्क्रिमिनेट पॉझिटिव्हली. आणि मग यांना एक पर्टिक्युलर वर्गाला रिप्रेझेंटेशन नाही ते दिलं. केव्हापर्यंत द्यायचं, तर तुम्ही सर्वे करून घ्या. कुणाला द्यायचं, तर कमिशन आहे तो ठरवेल बॅकवर्डनेसची डेफिनेशन.
किती दिवस पर्यंत द्यायचं ते जरी लिहिलं नसलं तरी पण जोपर्यंत इक्विटी नोपर्यंत एस्टॅब्लिश होणार नाही तोपर्यंत द्या. कुणाला द्यायचं तर ते पण ठरलेलं आहे. आता व्हर्टिकल रिझर्वेशन पूर्वी होते, आता हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आले. रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन, रिझर्वेशन फॉर वुमेन, रिझर्वेशन फॉर हँडिकॅप, रिझर्वेशन त्या सेक्टरमध्ये ते आले. वाय रिझर्वेशन फॉर वुमेन? बिकॉज हिस्टॉरिकली मग ते कोणत्याही समाजाची महिला असो त्यांच्यावर हिस्टॉरिकली अन्याय झालाच आहे. आणि ते कोणत्याही समाजाची महिला असो त्यांना शिक्षणाचा अधिकार तसाही नव्हता. तर त्याच्यामुळे तो हिस्टॉरिक बॅकवर्डनेस जे महिलांचं होतं ते पण दूर करण्यासाठी आपण प्रयत्न केले. ते पण आता आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण रिझर्वेशनची पॉलिसी पुढे नेली. परंतु हे पुढे नेत असताना वी हॅव ऑल्सो गिवन अदर प्रोव्हिजन्स ज्याच्यामध्ये मायनॉरिटीसाठी, अदर बॅकवर्ड क्लाससाठी सांगितलं असतं, मायनॉरिटीजसाठी पण मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्सचे वेगळे प्रोव्हिजन करून ठेवले. मायनॉरिटीज आर टू टाइप्स, लिंग्विस्टिक मायनॉरिटी अँड रिलिजियस मायनॉरिटी. मायनॉरिटी फक्त काही लिंग्विस्टिकच राहिले नाही तर रिलिजियस मायनॉरिटी, त्यांना राज्याने स्पेशल प्रोटेक्शन द्यावं हे डायरेक्शन्स पण दिले की स्पेशल प्रोटेक्शन राहील. ते फंडामेंटल राईट्स मध्ये ऍड केले चॅप्टर पार्ट 3 मध्ये की त्यांना स्पेशल प्रोटेक्शन असलं पाहिजे. आणि स्पेशल प्रोटेक्शन असं की जे लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल, महाराष्ट्रामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम बोलणारे लोक असतील, त्यांना त्यांच्या भाषेचं प्रवर्धन करण्यासाठी जे काही सपोर्ट लागेल राज्याने केला पाहिजे. त्यांना राज्याने निगेटिव्हली अफेक्ट करता कामा नये. रिलिजियस मायनॉरिटी असतील, रिलिजियस मायनॉरिटी स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन, आता आपल्याला माहिती आहे पुष्कळ सारे रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स तयार झालेले आहेत. आणि जे रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स आहेत ते रिलिजियस मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स मग कोणतेही, असं नाही की रिलिजियस एज्युकेशनच देतील, कोणत्याही प्रकारचं एज्युकेशन जे आवश्यक आहे ते देऊ शकतील. आणि त्यांना राज्यशास्त्राचे जे कठोर नियम आहेत ते पण लागू राहणार नाही. ते पण त्यांना प्रोटेक्शन दिलं. फक्त तेवढंच नाही, एरियाजला प्रोटेक्शन दिलं. शेड्यूल 5, शेड्यूल 6, शेड्यूल एरियाज, ट्रायबल एरियाज, वनामध्ये राहणारे, आणि स्पेशल प्रोटेक्शन देऊन सांगितलं की हे स्पेशल प्रोटेक्शन देत असताना केवळ इलेक्टेड सरकार नव्हे तर त्या राज्याचे राज्यपाल यांना स्पेशल अधिकार राहतील या एरियावर विशेष नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी. अशा प्रकारे विविध पद्धतीनं पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन आणि टूल्स हे संविधानाने निर्माण करून दिले. आणि ते फक्त एका वर्गासाठी नाही. आपण आता जेव्हा रिझर्वेशन म्हणतो तेव्हा वी मोस्टली फोकस ऑन SC, ST, OBC. आणि त्याच्यापैकीही रिझर्वेशनचं सगळ्यात जास्त दुःख अनेकदा SC ना जास्त होतं. ते गरजेचं पण आहे. बट दिस इज नॉट द ओनली टूल. ते टिकवून राहिलंच पाहिजे. परंतु बाकीच्या आपण ज्या बाबी आहेत तिकडे पण आपण लक्ष वेधणं गरजेचं आहे. एका गोष्टीचं रक्षण करत असताना दुसऱ्या ज्या बाबी आहेत, आता मी उदाहरण देत असतानाच मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनचं, आय विल नॉट नेम, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने एक फार मोठी मायनॉरिटी इन्स्टिट्यूशनला सांगितलं की हे मायनॉरिटी नाही आणि त्याचे सगळे प्रिव्हिलेजेस काढून घेतलेत. म्हणजे दिस इज ऑल्सो वन ऑफ, बट एनिवे वी आर नॉट गोइंग टू डिस्कस दॅट टुडे. आज आपण पुस्तकावर डिस्कस करू. तर हा जो मुद्दा आहे हा रिझर्वेशन पुरता मर्यादित नसून जे पण पॉझिटिव्ह प्रिव्हिलेजेस अपग्रेडेशनसाठी दिलेले आहेत त्या सगळ्यांना प्रिझर्व करण्यासाठी, त्या सगळ्यांचं संवर्धन करण्यासाठी हे गरजेचं आहे. ही डिबेट अशा प्रकारची निश्चित गरजेची आहे. आणि म्हणून आपल्याला तोपर्यंत आपल्या समाजाला थांबावं लागेल रिझर्वेशन नष्ट झालं पाहिजे. ते फार गरजेचं आहे. आपण सगळे म्हणता, सगळ्यांना वाटतं की रिझर्वेशन नक्की नष्ट झालं पाहिजे. परंतु ते नष्ट होण्यासाठी सगळ्यात पहिले बाकीचे डिस्क्रिमिनेशन्स आहेत ते जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत ते पॉसिबल नाही. पुढे ज्युरिस्प्रुडन्स चेंज झाला. आतापर्यंत काय होतं की सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस. आता आपण त्याच्यामध्ये पहिले 9 जजेस जजमेंटने सांगितलं की नाही, एज्युकेशनल इकॉनॉमिक बॅकवर्डनेस हे बॅकवर्डनेस नाही.
गरीब कोणी पण राहू शकतो, परंतु आपल्याला माहिती आहे की या देशाच्या सर्वोच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा डिस्क्रिमिनेशन होतं. मग या देशाच्या सर्वोच्च पदावर जर कोणी व्यक्ती बसत असेल आणि सर्वोच्च पदावर बसल्यानंतर त्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्या नावाने शासन चालतं, अशांसोबत जर या पदावर गेल्यानंतर सुद्धा जर डिस्क्रिमिनेशन होत असेल तर मग ते डिस्क्रिमिनेशन सोशल आहे, ते चेंज झालं पाहिजे. आणि ते सोशल असल्यामुळे रिप्रेझेंटेशन पाहिजे. ईडब्ल्यूएस जे आहे दॅट इज इकॉनॉमिक बॅकवर्डनेस. इकॉनॉमिक बॅकवर्डनेससाठी आपल्याला स्कीम करता येतील. औषध कोणती, जसं आपल्याला ज्या बिमारी आहे त्या बिमारीचं औषध आपल्याला पाहिजे. वी अंडरस्टँड दॅट इकॉनॉमिकली बॅकवर्ड पीपल, कोणी पण असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांना सुद्धा शासनामध्ये जाण्याचा बाकी सगळा अधिकार आहेच, ते भारताचे नागरिक आहेत. परंतु त्यांची बिमारी कोणती आहे, रिप्रेझेंटेशनची आहे का, बिमारी आहे पैशाची, तर काय केलं पाहिजे, डबल स्कॉलरशिप दिली पाहिजे. इफ समबडी इज इकॉनॉमिक बॅकवर्ड, वी शुड गिव्ह द स्कॉलरशिप. देयर शुड बी सेपरेट हॉस्टेल्स फॉर इकॉनॉमिक बॅकवर्ड पीपल. दे शुड बी गिव्हन. इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे म्हणून एज्युकेशन मिळत नाही, तर वी शुड गिव्ह दॅम गुड एज्युकेशन. इकॉनॉमिक बॅकवर्ड आहे, क्लासेसला पैसे नाही आहेत, वी शुड मेक अ स्कीम की क्लासेस लावून दिले गेले पाहिजे. सो बिमारी आहे पैशाची आणि सोल्युशन वेगळं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे डेफिनेटली इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण वेगळ्या स्कीम्सनी इकॉनॉमिक बॅकवर्डनेस समजून घेऊन तो इकॉनॉमिक बॅकवर्डनेस दूर करण्याचं आपलं जे काम आहे ते नक्की शासनाच्या मदतीनं शासनानं केलं पाहिजे. परंतु आता मात्र हा ज्युरिस्प्रुडन्स वेगळाच झाला, कारण की याची जी चर्चा होती ही जवळपास 20-25 वर्ष बॅकग्राऊंड तयार करण्यात आलं. आणि ते असं बॅकग्राऊंड तयार करण्यात आलं की वे ऑफ थिंकिंग, कोर्टचं वे ऑफ थिंकिंगच बदललं. जे कालपर्यंत म्हणत होतं की आरक्षण हे सामाजिक आहे, आज आपण म्हणतो की आरक्षण हे आर्थिक आहे. कालपर्यंत आपण विद्यापीठात पॉलिटिकल सायन्सचे प्रोफेसर्स, आणखीन लॉचे प्रोफेसर शिकवत असत की हा टूल इक्वॅलिटीतून इक्विटी एस्टॅब्लिश करण्याचा आहे. आज इनइक्वल गोष्टीतून इनइक्विटी एस्टॅब्लिश आपण करण्याच्या मार्गावर आहोत का, हा आपल्याला मोठा प्रश्न पडावा लागेल. याचं इम्प्लिमेंटेशन अजून त्याच्या पलीकडे आहे. मी कमिशनर असताना मी अनेकदा साहेबांशी पण बोललो. आता ईडब्ल्यूएस आहे 8 लाख रुपये, त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस मध्ये परत एक प्रॉब्लेम असा आहे की मग ईडब्ल्यूएस इज देअर, देन ऑल द पीपल हु आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड शुड बी इन्क्लुडेड. ऑल द पीपल, मग गरिबी तर सगळ्यातच आहे ना. बट हेअर द प्रॉब्लेम इज ते लोक ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशनचं बेनिफिट आहे दे कॅनॉट टेक अ डबल बेनिफिट असं आहे. सो इट मीन्स की इक्वॅलिटी जर प्रिन्सिपल केलं तर मग सगळ्या गरीब लोकांना आलं पाहिजे. परंतु जे गरीब लोक ज्यांना ऑलरेडी कॅटेगरीचा बेनिफिट आहे त्यांना तो बेनिफिट मिळणार नाही. याचा अर्थ कोणाला बेनिफिट मिळेल, म्हणजे गरिबी फक्त काही वर्गापुरती शिल्लक आहे का, हा एक आपला थोडा प्रश्न आपल्या पुढे अनुत्तरित राहतो. पुढे 8 लाख आपण म्हटलं की ईडब्ल्यूएस ला आहे, स्कॉलरशिपला शेड्यूल कास्टला आणि शेड्यूल ट्राईबला 2.5 लाख रुपये. म्हणजे जो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब
याच्याकडे 3 लाख रुपये आहेत तो श्रीमंत आहे, आणि ज्याच्याकडे 7.25 लाख रुपये आहे तो गरीब आहे. आणि याच्या आधारावर आपण डिस्क्रिमिनेशन डिसाईड करतो. आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत याचं विचारमंथन हे आपल्या सगळ्यांना करावं लागेल. आणि जर आपण तसं केलं नाही तर मात्र येणारा काळ हा वेगळ्या दिशेने घेऊन जाणार. अनेक लोकांना संविधान बदलण्याची गरज नक्की पडणार नाही, किंबहुना ती गरजही नाही. ज्या प्रकारे एका मोठ्या वृक्षाला पाडण्यात येतं, तसं एक सिंपल मी उदाहरण देतो. एक व्यक्ती होते, ते चालत जात होते आणि त्यांना एक काटा रुतला एका झाडाचा. त्या झाडाचा त्यांना फार राग आला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी डिसाईड केलं की या झाडाला मी मारून टाकणार. परंतु ते फार इंटेलिजंट होते. मग काय केलं त्यांनी, झाडाची थोडी मुळं खोदली आणि साखरेचं पाणी त्या झाडाला द्यायला सुरुवात केली. सगळ्या लोकांना वाटलं की फार चांगला माणूस आहे, पाणी देतोय आणि मुळा काढून काढून पाणी देतोय, म्हणजे लवकरच पोचलं पाहिजे. लगेचच मुंग्या आल्या, वारूळ तयार केलं. हळूहळू मुंग्यांनी झाडाला मुळ्याला खायला सुरुवात केली. झाडाला पाडण्यासाठी अनेकदा झाडांना कापण्याची गरज नसते. बाकी आपण सुज्ञ आहात. आजच्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्यासाठी धन्यवाद. आणखीन सन्माननीय गुरेश्वर साहेबांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सबसे खतरनाक वह आँख होती है जो सब कुछ देखती हुई भी जमी बर्फ होती है.